संसद भवनाच्या गोष्टी करतो. गेल्या आठवड्यात पुण्यामध्ये पुणे नगरपालिकेचा अख्खा ट्रक आम्ही खड्ड्यात घातलाय. जे नेहरूंना जमलं नाही ते आम्ही करून दाखवलंय. त्यांना देशाचा स्वर्ग करायचा होता, आम्ही पार नरक करून टाकला. आता तुम्हाला पाताळात नेलं की आम्ही सुटलो. त्यांना लाजा पण वाटत नाहीच वाटणार. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तरी यांना काही वाटलं नाही. हे बघा, तो पुतळा पडला कारण वाऱ्याचे वेगच तसा होता. मी माफी मागतो लगेच मग त्या अंगावर यायला लागले. तुमचं तुम्ही बघून घ्या. नाही, मी पण माफी मागतो. अण्णा माफी मागा. अण्णा नाही, मी नाही माफी मागणार. हे आडव्या डोक्याच आहे. यांच्या मालकाने माफी मागितली दिल्लीच्या, तेवढी मान्य करून घ्या. तुमच्या दिल्लीच्या मालकाने काय तोंड वर करून माफी मागितली अख्ख्या जगाने बघितलंय. त्यांच्या नावाने राजकारण करायचे नाही. हे सगळं बोलण्यापेक्षा महाराजांचा पुतळा बांधताना कोणाला किती चारलं, स्वतः किती खाल्लं ते सांगा. ते नाही सांगणार. ते सांगणार नाही, कारण त्याच्यामध्ये किती भ्रष्टाचार झाले हे जनतेला कळेल ना. अहो, आम्ही महाराजांचे मावळे आहोत. आम्ही महाराजांचा पुतळा पडला म्हणून साधं बोलायला गेलो तर लगेच हे म्हणतात राजकारण करायचं नाही. इतक्या वर्ष तुम्ही राम मंदिराच्या मुद्द्याचं काय केलं? राजकारण केलं. हो, काय तुमचा प्लॅन उघड झालाय, लोकांना कळलं. इतकी वर्ष राम मंदिराच्या मुद्द्याचं राजकारण केलं. ते दुसरा काहीतरी उपाय काढा. आहे ना, रामबाण उपाय आहे. चुली झाला तो उपाय, रामबाण उपाय. तिथे अयोध्येमध्ये लंका लागली, ते रामटे घातचे गेले, ते बद्रीनाथला डिपोटी जप्त झाले. मग अच्छा, म्हणून आमच्या मालकांनी देव बदलला. जय जगन्नाथ. माऊली माऊली. नाही, जय श्रीराम जय श्रीकृष्ण कसं, तसं जय जगन्नाथ. देव बदलायचा आता. हे राम असो की कृष्ण असो की असो जगन्नाथ, राम असो की कृष्ण असो की कृष्ण जगन्नाथ, सारी रूपे सामावली एका विठ्ठलात, सारी रूपे सामावली एका विठ्ठलात. वा वा वा. हॅलो, जे वारकऱ्यांना कळलं ते आम्हाला नाही कळलं. सारे देव सामावले एका विठ्ठलात. आणि आम्ही काय केलं, आमचा विठ्ठल सोडला आणि बडव्यांच्या नादी लागलो. तुमच्या नादी नाही लागलो आम्ही. आता लय झालं ना, गबस. आता मी काय ते बघतो. आता मी माझं ब्रह्मास्त्र करतो, ब्रह्मास्त्र. नमस्कार ताई, या अशा पुढे या पुढे या. नमस्कार. हे बघा, आम्ही तुम्हाला हॅलो हो साहेब, आम्ही तुम्हाला 1,500 रुपये देणार. का म्हणजे आमची लाडकी बहीण आहे. हो, आणि आमचं काय? तुला 8,000 रुपये देणार. का? अरे ही लाडकी बहीण आहे, तसं तू आमचा लाडका भाऊ आहे. अहो, नवरा बायकोला बहीण भाऊ बनवून टाकलं तुम्ही. हे नवरा बायको मग वाटत नाही. चल मागे आला 8,000 घ्यायला. या बाई, तुम्हाला 1,500 रुपये देणार. फक्त त्या बदल्यात मतांचा आशीर्वाद आम्हाला द्यायचा. आणि मत नाही दिली तर पैसे परत घेणार. काय बोलतोय? यांचे नेते बोललाय, त्यांना आवरा तिकडे. पण तुम्ही काळजी करू नका. जोपर्यंत आम्ही तिघे, ही त्रिदेव आहे, त्रिमूर्ती आहे, तुमचे भाऊ आहे, तोपर्यंत 1,500 तुम्हाला दर महिन्याला मिळणार. हो, तुम्हाला पिठाचा भाव माहितीये, मिठाचा भाव माहितीये, गोड तेलाचा भाव माहितीये? माहितीये ना. 40 रुपयाने वाढलाय आता. नाही, तो वाढवायलाच लागला, कारण 1,500 द्यायचे तो तुम्हाला. कुठून देणार ना. म्हणून आता खोबऱ्याचा भाव 50 रुपयाने वाढला. आलू तांदळाचा वाढेल, गव्हाचा वाढेल, भाव वाढेल. तुम्ही सहन करायचं. 1,500 पाहिजे तर सहन करायचंय. तुमच्या ह्या 1,500त महिन्याभराचं रेशनिंग तरी येतं का? माणसांनी खायचं काय? फुकटचं धान्य. यांचे दिल्लीचे नेते म्हणतात ना, मित्रों हम 80 करोड़ लोगों को मोफत धान्य देते हैं, 80 करोड़ लोगों को. लाज पण वाटत नाही त्याची, पण आम्ही देतो. तुम्हाला देणार 1,500 रुपये मिळणार. त्यापेक्षा आम्ही तुम्हाला 2,000 रुपये देतो. त्या बदल्यात आम्हा बहिणींना संरक्षण द्या, न्याय द्या, मान सन्मान द्या. उदगीर मध्ये 9 वर्षाच्या चिमुरडीवर बोल. उदगीर मध्ये 9 वर्षाच्या चिमुरडीवर ज्याने अत्याचार करून तिचा खून केला, त्याला अटक करायला उशीर का झाला ते सांगा. लातूरच्या शाळेत विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या त्या रेक्टरला काय शिक्षा दिली ते सांगा. त्याच लातूरच्या शाळेतील 5वीच्या विद्यार्थ्याला फासावर लटकवणाऱ्या शिक्षकावर काय कारवाई केली ते सांगा. माजलगाव मध्ये 7वी शिकणाऱ्या लेकरावर अत्याचार करणाऱ्या त्या माणसाला कधी पकडणार ते सांगा. वसई ते भर दिवसा 28 वार करून त्या बहिणीला ठार मारलं, तिला काय न्याय दिला ते सांगा. उरण आणि पनवेलच्या बहिणींना कधी न्याय देणार ते सांगा. नागपूरमध्ये 1,300 लाडक्या बहिणी गायब आहेत, त्यांना कधी शोधणार ते सांगा. कराड मधल्या अनाथ आश्रमाच्या नावाखाली भरडलेल्या बहिणींना कधी न्याय देणार ते सांगा. पुण्यात शाळेच्या बसमध्ये लहान लेकरावर अत्याचार झाले, त्या आरोपीचा एन्काउंटर करून त्याचा ही
करणार ते सांगा. बदलापूर मधले फरार आरोपी कधी पकडणार हे सांगा. तू असं बोलते तसं काय तुझ्यावरच रेप झालाय. अहो ह्याच तोंडाने आता लाडकी बहीण बोलत होतात ना, आणि ह्याच तोंडाने इतकं घाणेरडं बोलता. याची तुम्हाला शरम नाही वाटत? बोलणाऱ्याला पण पाठीशी घालता. अहो ऐकणाऱ्याला पण लाज वाटेल. तुमचं रक्त नाही खवळत. एवढं सगळं घडून, एवढं सगळं होऊन तुम्ही शांत कसे बसू शकता? हे बघा, बाईवर अत्याचार होतोय म्हणून आम्ही शांत आहोत. ज्या दिवशी गाईवर अत्याचार होईल तेव्हा आम्ही पेटून उठो. बसा की ग. बघितलं आया बहिणींना, आपल्या आबरूचं राजकारण करणाऱ्या ह्या अट्टल राजकारण्यांना राजकारणातून कायमचा हातापार करूया आणि आया बहिणींचं सरकार आणूया, तरुणांचं सरकार आणूया, शेतकऱ्यांचं सरकार आणूया, हरी हरी वारकऱ्यांचं सरकार आणूया, शिव स्वराज्य आणूया. काय बोलताय काय ते आता आल्याशिवाय राहत नाही, कोण अडवू शकत नाही. चित्र बघितलं का महाराष्ट्राचं? गेला महाराष्ट्र आपल्या हातचा गेला. काही काळजी करू नका. आमचे दिल्लीचे मालक म्हणतात ना, मित्रो अब अच्छे दिन. तर बहिणींनो आणि भावांनो, या अशा खोट्या आश्वासनांना परत बळी पडायचं नाही. मायबाप हो, आपल्या आया बहिणीशी गद्दारी करणाऱ्या ह्या गद्दार भावांना असंच कायमचा घरी पाठवायचं. यासाठी हाताला साथ देऊया, प्रगतीची मशाल पेटूया, विजयाची तुतारी फुंकूया. वाजू द्या तुतारी. हे तुतारी 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 तुतारी. सगळ्यांच्या हातवर जे उभे आहेत, जे बसले आहेत, त्या सगळ्यांच्या हातवर पाठीमागचे सगळे 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 आणि टाळ्या वाजवत तुतारी 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 तुतारी. हे वाजू द्या तुतारी, दणकून तुतारी, तुतारी 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 तुतारी. हो